गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचा प्रचार आज थंडावणार. निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह राज्यातील सर्वपक्षीय नेते महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. सभा आणि बैठकांच्या माध्यमातून उमेदवार देखील मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळे प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस कसा गाजतो हे पाहावं लागेल. नगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी काल सुपर संडे ठरलाय. त्या निवडणुकांसाठीच्या प्रचार तोफा आज थंडावणार आहेत. पण त्याआधीच राज्यातली जवळपास 20 नगर परिषदांमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे राज्यातील काही नगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुकीला ब्रेक लागलाय. अर्थात गेल्या 2 आठवड्यांपासून जिथं प्रचाराचा धुराळा उडत होता तिथं अचानक निवडणूक लांबल्यामुळे कार्यकर्ते आणि उमेदवारांच्या उत्साहावरती पाणी फिरलं गेलंय. जिथे जिथे निवडणूक पुढे ढकलली तिथल्या निवडणुकीचा कार्यक्रम देखील जाहीर झालाय. बरं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुणे, अहिल्यानगर, सातारा आणि धाराशिवसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये निवडणूक लांबल्यात, ज्यामध्ये बारामती, महाबळेश्वर, अंबरनाथ नगर या परिषदेचा समावेश आहे. जिथे जिथे निवडणूक पुढे ढकलली तिथे आता 20 डिसेंबरला मतदान होईल आणि 21 तारखेलाच मतमोजणी. तर उर्वरित ठिकाणच्या निवडणुका मात्र ठरल्याप्रमाणे 2 डिसेंबरला नियोजित वेळेत पार पडतील. अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीबाबत संभ्रम दूर झालाय. नगर परिषदेसाठी 20 डिसेंबरला मतदान पार पडणार आहे, तर 21 डिसेंबरला निकाल लागणार आहे. निवडणुकीचा सुधारित कार्यक्रम जारी करण्यात आला आणि त्यानुसार 4 डिसेंबरपर्यंत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. दरम्यान निवडणूक होणार की नाही यावरून उमेदवारांमध्ये गोंधळ होता. त्यामुळे उमेदवारांनी बदलापूरमधील आयोगाच्या पत्रकार परिषदेमध्ये गोंधळ देखील घातला होता. तो गोंधळ आता दूर झाला. बारामती, महाबळेश्वर, फलटणची नगराध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. त्यासंबंधीचं परिपत्रक हे निवडणूक आयोगानं जारी केलंय. बारामती नगराध्यक्षपद उमेदवारासह 7 प्रभागातील उमेदवारांविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिका फेटाळण्यात आल्या असल्या तरी नैसर्गिक न्यायाच्या तत्वानुसार याचिका दाखल केलेल्या ठिकाणी अपिलाची मुदत ही संपल्यानं आयोगानं निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्याचे आदेश दिले. बारामतीत आता 7 प्रभाग आणि नगराध्यक्ष पदाची निवडणूक प्रक्रिया ही 20 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. नव्या प्रक्रियेनुसार आता 4 डिसेंबरला नव्यानं निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाईल. उमेदवारी मागे घेण्याची अंतिम मुदत ही 10 डिसेंबरला 3 वाजेपर्यंत आहे. 21 डिसेंबरला मतमोजणी होईल आणि नव्यानं उमेदवारी अर्ज दाखल करता येणार नाहीत. पुण्यातील मावळ तालुक्यातील 2 नगरपरिषदांमध्ये 12 जागांच्या निवडणुका या स्थगित करण्यात आल्या. यामध्ये तळेगाव आणि लोणावळ्यातील प्रत्येकी 6 जागांचा समावेश आहे. यामध्ये अजित पवारांचे आमदार सुनील शेळकेंचे बंधू सुदाम शेळके हे उभे असलेल्या प्रभाग क्रमांक 8B ची ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे आता या 12 जागांवरती 29 डिसेंबरला मतदान प्रक्रिया पार पडेल. न्यायालयीन अपील झाल्यानं निवडणूक आयोगानं हा नवा कार्यक्रम जाहीर केला. राज्यात सर्वाधिक चर्चेत राहिलेली सोलापुरातील अनगर नगरपंचायतीची निवडणूक देखील आता स्थगित झालेली आहे. नगराध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोधात झाल्यानंतर अनगरमधील दहशतीची मोठी चर्चा झाली होती. त्यानंतर आता जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक स्थगितीचे आदेश दिले. अनगरची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. निवडणूक बिनविरोध झालेली आहे. कुठल्या प्रक्रियेला स्थगिती दिली कोर्टाने तो कोर्टाचा विषय आहे. कोर्टात आपण बाजू मांडू. मिळाला असेल तर मला माहिती नाही. नांदेड जिल्ह्यातील मुखेड, धर्माबाद नगर परिषदेची निवडणूक पुढे ढकलली. भोकरलोहा इथल्या प्रत्येकी एका जागेची निवडणूक ही पुढे ढकलण्यात आली आहे. नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी ही माहिती दिली आहे. परभणीच्या पूर्णा नगर परिषदेमध्ये 2 आणि जिंतूर नगर परिषदेतील एका जागेची निवडणूक ही नव्यानं होणार आहे. जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी या संदर्भामध्ये पत्र काढलंय. पूर्णा नगर परिषदेच्या वॉर्ड 1B आणि 10B तर जिंतूर नगर परिषदेच्या वॉर्ड क्रमांक 11K ची निवडणूक ही नव्यानं होणार आहे. 3ही ठिकाणी 20 डिसेंबरला निवडणूक पार पडेल. जालन्यातील भोकरदन नगरपालिकेतील 2 प्रभागातील 2 जागांची निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक 1A आणि 9B मधील उमेदवारांच्या अर्जामध्ये त्रुटी आढळल्यामुळे त्यांचे अर्ज हे अपात्र ठरवले होते. या निर्णयाला आव्हान देत या उमेदवारांनी न्यायालयात अपील केलं होतं आणि यानंतर निवडणूक आयोगानं सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर केलेला असून या 2 जागांसाठी 20 डिसेंबरला मतदान होणार असून 21 डिसेंबरला मतमोजणी होईल.
हिंगोलीच्या वसमत नगरपालिका निवडणुकीमध्ये कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाच्या वतीनं जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार आज या निवडणुकांचा प्रचार संपणार होता. परंतु त्यापूर्वीच निवडणूक विभागानं दिलेल्या निर्देशानुसार वसमत नगरपालिकेचा सध्या सुरू असलेला निवडणूक कार्यक्रम हा रद्द करण्यात आलेला आहे. लवकरच जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार आहेत आणि यामुळे इच्छुक उमेदवारांना एक मोठा धक्का बसलेला आहे. अनेक उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात तयारी केली होती, मात्र ऐनवेळी या निर्णयामुळे त्यांच्या स्वप्नांवरती पाणी फिरलंय. बीड जिल्ह्यातील 4 नगरपरिषदांमधील 11 सदस्य पदाच्या निवडणुका ह्या पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. यामध्ये बीडमधील 1, परळीतील 5, अंबेजोगाईमधील 4 तर धारूरमधील 1 अशा एकूण 11 नगरपरिषदांच्या सदस्यांच्या निवडणुका या 20 डिसेंबरला होणार आहेत. मात्र या जागी नगराध्यक्ष पदासाठी मतदान हे होणार आहे. जळगावमधील भुसावळ नगर परिषदेच्या 3 प्रभागांमधील निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. न्यायालयीन अपील दाखल करण्यात आलेल्या 3 प्रभागांमधील निवडणूक ही पुढे ढकलण्यात आलेली आहेत. प्रभाग क्रमांक 4B, 5B आणि 11B या 3 प्रभागांमधील निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. निवडणूक पुढे ढकलण्यात आलेल्या प्रभागांमध्ये 10 डिसेंबरपर्यंत उमेदवारांना माघार घेता येणार आहे. दरम्यान या निवडणुका 20 डिसेंबरला होणार असून 21 डिसेंबरला मतमोजणी होणार असल्याची उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांनी माहिती दिली आहे. तर दुसरीकडे यवतमाळ नगर परिषद निवडणूक देखील लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. दिग्रस, पांढरकवडा आणि वणी इथल्या काही प्रभागांची निवडणूक लांबणीवर जाण्याची चिन्ह आहेत. ज्या ठिकाणी तांत्रिक चुका झालेल्या आहेत तिथे निवडणुकांसंदर्भात आयोगानं नव्यानं कार्यक्रम हा जाहीर केला. यवतमाळ नगर परिषदेची निवडणूक 2 डिसेंबरलाच झाली पाहिजे या मागणीसाठी विविध राजकीय पक्षांचे उमेदवार जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकले. ज्या ठिकाणी अध्यक्षपदाच्या उमेदवारावरती आक्षेप आहे तिथे निवडणूक स्थगित करण्यात आल्याचं पत्र हे सोशल मीडियावरती व्हायरल झालं होतं. या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांना जाब विचारायला आल्याचं यावेळी सांगण्यात आलं. गडचिरोली नगर परिषदेच्या ज्या जागेसाठी अपील दाखल होतं अशा 4 सदस्य पदाच्या जागेसाठी होणारी निवडणूक ही स्थगित करण्यात आली. यामध्ये गडचिरोली नगर परिषदेतील प्रभाग क्रमांक 1A, 4B आणि 11B तसंच आरमोरी नगर परिषदेतील प्रभाग क्रमांक 10A या 4 ठिकाणच्या निवडणुकांना स्थगिती देण्यात आली, अशी माहिती ही जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी दिलेली आहे. तर या प्रभागाची निवडणूक सुधारित निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार होणार असल्याचं देखील जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा नगर परिषदेची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. तर जिल्ह्यातील 3 नगर परिषदेच्या काही प्रभागातील निवडणूक ही पुढे ढकलण्याचे आदेश दिलेले आहेत. जिल्ह्यातील शेगावमधील 2 प्रभाग, खामगावातील 4 प्रभाग आणि जळगाव सामोदमधील 3 प्रभागातील निवडणूक ही पुढे ढकलण्यात आली. या सर्व निवडणुका 20 डिसेंबरला होणार असून 21 डिसेंबरला मतमोजणी होईल. अहिल्यानगरच्या कोपरगाव नगरपालिका निवडणुकीला स्थगिती देण्यात आलेली आहे. यामुळे राजकीय वातावरण तापलंय. काळे गटानं कोल्हे गटाचा निषेध केल्यानंतर कोल्हे गटाची तातडीची पत्रकार परिषद पार पडली. निवडणूक वेळेवरती व्हावी ही आमचीच इच्छा असल्याचं माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी म्हटलंय. तर कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांनी कोल्हेंना प्रत्युत्तर दिलंय. दरम्यान 20 डिसेंबरला मतदान आणि 21 डिसेंबरला मतमोजणी होणार असल्याचीही माहिती आहे. निवडणुका पुढे ढकलण्याच्या निर्णयावरती काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी निवडणूक आयोगासह सत्ताधाऱ्यांवरती निशाणा साधलाय. निवडणूक आयोगाने दिलेला कार्यक्रम हा शंकास्पद आहे. तसंच सत्ताधाऱ्यांना पाहिजे तसा कार्यक्रम आखण्याचा कट रचला जात असल्याचं थोरातांनी म्हटलंय. निवडणूक आयोग कसा वागतोय ही खूप काळजीची गोष्ट आहे. तुम्ही अचानक निवडणुका रद्द करणार, किंवा अचानक निवडणुका पुढं ढकलणार, या सगळ्याचा परिणाम त्या जनतेवर काय होतो, पक्ष कोणताही असो त्या जनतेवर काय परिणाम होतो, ते उमेदवार असतील त्यांच्यावर काय परिणाम होणार आहे. पुन्हा 20 दिवस त्यांनी आता परत हा निवडणुकीचा कार्यक्रम आतापर्यंत ते राबवत आले, कष्ट करत आले, त्यांना पुन्हा 20 दिवसाचा कार्यक्रम तुम्ही पुढे दिलेला आहे. त्याचा परिणाम काय, याची जबाबदारी कोण घेणार? कोकणात शिवसेना विरुद्ध भाजप वाद पेटलेला असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भाजप खासदार नारायण राणेंची भेट घेतली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोकण दौऱ्यावरती असून मालवणमधील प्रचार सभेआधी एकनाथ शिंदे खासदार नारायण राणेंची त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांनी भेट घेतली. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत देखील उपस्थित होते. तर सिंधुदुर्गात सध्या ज्या घडामोडी सुरू आहेत त्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचीही माहिती मिळते.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी निलेश राणेंच्या आक्रमक भूमिकेसंदर्भात भूमिका स्पष्ट केली आहे। निलेश राणे आमदार म्हणून त्यांच्या मतदारसंघात काम करत आहेत। विकासासाठी त्यांनी प्रचंड काम केले। उपमुख्यमंत्री म्हणून त्यांच्या पाठीशी असल्याचं एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलं आहे। निलेश म्हणजे शिवसेनेची भगवी रेष आहे। इलाका किसका भी हो, धमाका निलेश राणे ही करेगा। शिवसेनेचे खणखणीत नाणं म्हणजे निलेश राणे, शिवसेनेचं खणखणीत नाणे म्हणजे निलेश राणे, हेही मी या ठिकाणी सांगतो। निलेश कितना भी विरोध होने दो, निलेश विरोधियों पे करेंगे मात, डरने की नहीं बात, उनके पीछे खड़ा है एकनाथ। घाबरायचं काय करा, चांगलं काम करताना काय घाबरायचं नाही। तर मालवणमधील सभेमधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तुफान फटकेबाजी केली। मालवणमध्ये निलेश राणेच धमाका करणार असल्याचा विश्वास हा एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलाय। तसंच सिंधुदुर्गामध्ये भाजपशी 2 हात करणाऱ्या निलेश राणेंचं शिंदेंनी तोंड भरून कौतुक केलंय। शिंदेंनी मित्रपक्षावर देखील टीका केली। नगरपंचायती आणि नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये सत्ताधारी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा जोरदार सामना रंगणार असं वाटलं होतं। मात्र भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेतील संघर्ष चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय। आता उदाहरण म्हणून सांगोल्यात जाऊया। इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सभा घेतली। हे तेच सांगोला आहे जिथं शिंदेचे माजी आमदार शहाजी बापू पाटलांनी फडणवीसांवरती जोरदार आरोप केले होते। हे तेच सांगोला आहे जिथे शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मदत घेत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं भाजपला आव्हान दिलं। हे तेच सांगोला आहे जिथे मंत्री जयकुमार गोरेंच्या पुढाकारानं भाजप, शेकाप आणि राष्ट्रवादीचे दीपक आबा साळुंखे अशी अनोखी युती झाली आहे। त्यामुळे शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील हे एकटे पडलेत। खिंडीत सापडलेल्या शहाजी बापूंची हिंमत वाढवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगोल्यात धडकले। 2 डिसेंबरला शिवसेनेलाच मतदान करा असं आवाहन देखील त्यांनी केलं। त्यावरती थेट फडणवीसांनीच उत्तर दिलंय। हे वेगवेगळे आपले चिन्ह आहेत, ते चिन्ह आपण त्याची बटन दाबून ही जी काही आपली नगरपालिका आहे ती आपल्या सगळ्या या नेत्यांच्या हाती तुम्ही द्या। मी तुम्हाला एवढंच सांगतो, 2 तारखेला आमची काळजी तुम्ही घ्या, त्यानंतर 5 वर्ष तुमची काळजी आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास तुम्हाला देतो। आता फडणवीसांनी 2 तारखेचा उल्लेख केल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या। कारण गेल्या काही दिवसांपासून भाजपचे प्रदेशाध्यक्ष असतील किंवा अनेक नेते असतील, त्यांनी 2 डिसेंबर आणि महायुती यावरती अनेक विधानं केली होती। चर्चा तर इतक्या रंगल्या होत्या की 2 तारखेला महायुतीत काडीमोड होतो की काय। पण फडणवीसांनी कायम महायुतीत अभेद्य आहे असंच जाहीरपणे सांगितलंय। पण शहाजी बापू पाटलांनी सांगोल्यातून भाजपला आव्हान उभं केलं तेव्हापासून शिवसेना आणि भाजपमधली दरीही दिसू लागली। त्यामुळे त्याच सांगोल्यामध्ये फडणवीसांनी भाजपच्या विजयाचा विश्वास दाखवला। त्यात सांगोल्यात शिंदेंची देखील विजयाचा विश्वास हा व्यक्त केलेला आहे। मित्रांनो शहाजी बापूंचा घात केला असं म्हणत भाजपवरती घणाघाती टीकाही केली। मात्र चर्चा झाली ती त्यांनी केलेल्या कौतुकाची, तेही बघूयात। दरम्यान कोकणात सुरू असलेल्या वादानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी 2 डिसेंबरपर्यंत युती राहील असं विधान केलं आणि त्यानंतर त्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी देखील उत्तर दिलेलं होतं। 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे, मी नंतर उत्तर देईन। नाही खरं का? पण निलेश राणे जे म्हणतात ते खरं आहे का? खोटं आहे। 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे, मी नंतर उत्तर देईन। नाही खरं का? पण निलेश राणे जे म्हणतात ते खरं आहे का? खोटं आहे। मी मुख्यमंत्र्यांशी याबाबत बोललो काल, ते म्हणाले असं त्यांचा बोलण्याचा उद्देश नव्हता। 2 तारखेपर्यंत तरी आपण बाबा वादविवाद नको, हे थोडं टाळूया, अशा प्रकारचा त्यांचा बोलण्याचा उद्देश होता असं मला ते म्हणाले। मी म्हणालो बाबा ह्याच्यावर आम्ही काय, आमची भूमिका तर स्पष्ट आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील भाजपत जाणार असल्याची चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू आहे।
जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाबद्दल तुम्हीच खुलासा करा अशी विनंती सांगली ग्रामीण जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना उरुण ईश्वरपूरमधील सभेमध्ये केले। या मागणीला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जयंत पाटील यांचं नाव न घेता त्यांच्या भाजप प्रवेशाच्या तथाकथित चर्चेला पूर्णविराम दिलाय। माझ्या मंत्रिमंडळामध्ये आता कोणतीही वेकन्सी नाही, त्यामुळे आता कोणीही मंत्रिमंडळात येणार नाही असं स्पष्टीकरण हे फडणवीसांनी दिलंय। माझ्या मंत्रिमंडळात आता कुठलीच वॅकन्सी नाही आहे, कुठलीच जागा माझ्याकडे आता नाही आहे। पूर्ण मंत्रिमंडळ आता माझं भरलेलं आहे, त्यामुळे आता मी काही तुम्ही नव्याने मागण्या करू नका। तुमच्यापैकी आता हे जेवढे आमदार बसलेले आहेत, आता तुम्ही सगळे वाट पाहत, तुमच्यापैकी कोणालाही मंत्री मी बनवणार नाही, बाहेरचा तो विषयच नाही। जवळपास 1 महिन्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत आज प्रसार माध्यमांशी संवाद साधणार आहेत। गंभीर आजारावरती उपचार घेत असल्यानं संजय राऊतांनी काही काळ स्वतःला राजकारणापासून दूर ठेवलं होतं, मात्र आता प्रकृतीत सुधारणा झाल्यानं राऊत पुन्हा एकदा राजकीय जीवनामध्ये सक्रिय होण्याची शक्यता आहे। त्यामुळे राज्यात सुरू असलेल्या राजकीय रणधुमाळीवरती राऊत आज काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं। मंत्री छगन भुजबळ यांनी येवल्यातील सभेला रुग्णालयातून संबोधित केलंय। युतीच्या सभेला छगन भुजबळांनी रुग्णालयामधून संबोधित केलंय। येवल्यातील शनी पटांगण इथं प्रचार सभेमध्ये भुजबळांनी सभेला मार्गदर्शन केलंय। चिपळूणमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची जाहीर सभा पार पडली। यावेळी एकनाथ शिंदेंनी विरोधकांवरती निशाणा साधलाय। विरोधकांसाठी लाडकी बहीण योजना ही पोटदुखी योजना बंद करण्यासाठी अनेक प्रयत्न सुरू असल्याचं म्हणत शिंदेंनी विरोधकांवरती निशाणा साधला। तर लाडकी बहीण योजना माझी सर्वात लाडकी योजना, पद येतात आणि जातात, पण लाडक्या बहिणींचा भाऊ म्हणून मिळवलेलं पद हे आयुष्यभर पुरणारं अशी प्रतिक्रिया ही एकनाथ शिंदेंनी दिली आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेवरून महायुतीत पुन्हा एकदा श्रेयवाद पेटण्याची शक्यता आहे। चिपळूणमध्ये आता पुन्हा भगव्याचंच राज्य आणायचं आहे। त्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जिथं जिथं आम्ही फिरलो त्या त्या भागामध्ये शिवसेना आणि धनुष्यबाण पोचला। मी मुख्यमंत्री असताना 2.5 वर्षामध्ये या राज्यामध्ये जे काम केलं ते आपण पाहिलेलं आहे। अनेक विकास प्रकल्प जे थांबले होते ते आपण त्याला चालना दिली। कल्याणकारी योजनांमध्ये मला सगळ्यात माझी आवडती योजना कुठली असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। ही योजना सुरू करताना अनेक विरोधकांनी त्यामध्ये अडथळे आणले। अर्थमंत्री अजित पवारांनी तिजोरीच्या चावीवरून केलेल्या वक्तव्यानंतर विरोधकांसह महायुतीमधील मित्रपक्षांनी देखील त्यांना लक्ष केलं होतं। मात्र शनिवारच्या प्रचारसभेदरम्यान तिजोरीबाबत केलेल्या वक्तव्यावरती अजित पवारांनी सारवासारव केली। भावनेच्या भरात बोलताना बोलून गेलो, मात्र कुणाचं काही नसतं असं म्हणत अजित पवारांनी होणाऱ्या टीकेला उत्तर दिलंय। कधी कधी आपलेपणाने घरचेपणाने माझं कुटुंब म्हणून मी काही गोष्टी बोलून जातो, नाही असं नाही, पण लगेचच त्याचा इतका प्रोपोगंडा करतात की एकदा मी काय बोलतो लगेच दुसऱ्यांनी काय अजित पवारांची मालकी आहे का, अजित पवारांच्या घरचं तिजोरी आहे का, चावी त्यांच्याकडे का। मग दुसऱ्यांनी म्हणायचं अरे चावी त्यांच्याकडे असली तर तिजोरी कुठं ठेवायची ते आमच्या हातात आहे। अरे होय बाबा, सगळं सगळ्यांच्या हातात आहे, पण ते नको, आपल्याला आपला विकास कसा करायचा। नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराचा काल सुपर संडे होता, त्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांची प्रचारासाठी धावपळ सुरू होती। अजित पवारांची पुण्यातील भोरमध्ये जाहीर सभा पार पडली। यावेळी त्यांनी भाजप नेते संग्राम थोपटेंवरती अप्रत्यक्ष निशाणा साधलाय। काही लोकांनी कोणते उमेदवार दिले हे तुम्हाला माहिती आहे आणि त्यामुळे योग्य उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन करत त्यांनी थोपटेंवरती निशाणा साधला। मी शब्दाचा पक्का, मी कामाचा पक्का, पण कोणता उगवतं गेलं फिलिक्स मीडिया अजित पवारचा तिजोरीची चावी त्यांच्याकडं, परंतु तिजोरीची बोली त्यांच्याकडं, आणि माझ्याकडं जो काही अधिकार असेल तो तर अधिकार आहे। माझ्यापेक्षा जास्तीचा अधिकार मुख्यमंत्र्यांकडे मी मान्य करतो, परंतु माझ्याकडे जो अधिकार आहे त्या माध्यमातून विकास कामाला मदत करणं हे तरी माझं कर्तव्य आहे।
वाशिमच्या कारंजामधील प्रचार सभेमध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं भाषण सुरू असताना वीज पुरवठा खंडित झाला। त्यामुळे बावनकुळेंना 7 मिनिटं तात्काळ उभं राहावं लागलं। एकीकडे कमी वेळामध्ये सर्वत्र पक्षातील स्टार प्रचारकांना सभेच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी धावपळ सुरू असताना कारंजामधील सभेमध्ये बावनकुळेंना असं तात्काळ उभं राहावं लागलं होतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।